दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास बिल्डिंग नंबर 10 वैभव लक्ष्मी डेव्हलपर्स सुभाष नगर चेंबूर मुंबई या ठिकाणी ड्युटीवर असणारे सिक्युरिटी गार्ड नामे नथुराम सातवेलकर वय 52 वर्ष घाटला चेंबूर मुंबई हे सदर इमारतीचा सिक्युरिटी गार्डचा पहिलाच दिवस असल्याने एलिव्हेटर पार्किंग सिस्टमची पाहणी करण्यासाठी गेले असता पार्किंगचा 5व्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवरून खाली तळमजल्यावरील मोकळ्या जागेत तोल जाऊन पडले। सदर ठिकाणी जाऊन पोलीस व फायर ब्रिगेडच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारकामी राजावाडी रुग्णालयात इथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना दाखलपूर्व मयत घोषित केली। पुढील तपास सुरू आहे। स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी विकासक आणि नातेवाईकांशी यांच्याशी संपर्क साधून विकासकांनी मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासित केले आहे। नथुराम सातवेलकर म्हणून एक घाटल्यामध्ये राहणारा माणूस होता। तो इथे सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आणि सकाळी 6:30च्या दरम्यान तो एक दरवाजा उघडून आतमध्ये गेला। त्याला आतमध्ये काय आहे ते माहीत नाही, अंधार असल्या कारणाने आतमध्ये घेतलं तर पार्किंगचा प्लॉट आहे, तिथे पार्किंगसाठी गाड्या उभ्या करण्यासाठी तिथे आहे आणि जरासा पुढे गेल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला, म्हणजे 30-40 फूट खाली गेला आणि जागेवरतीच त्याचा मृत्यू झाला। अशी ही सुभाषनगरमधली ही घटना आहे। आजच्या ह्या महिन्यामधली ही दुसरी घटना आहे। त्या दिवशी 6 माणसं 7व्या माळ्यावरून पडली आणि त्यातली 3 दगावले आणि 3 आता एकदम सिरियस आहेत। आज हाही माणूस आमच्या घाटल्यातला सकाळी कामानिमित्त आला आणि आतमध्ये गेला आणि मरून पडला। आज मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खरं दोषी समजतो। म्हाडाचे अधिकारी इथे लक्ष देत नाही आहेत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जेवढे DC रूलप्रमाणे जे काही करायला पाहिजे ते म्हाडाचे अधिकारी बिलकुल लक्ष देत नाही आहे। त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तरच इथली जीवं वाचतील। घरं तर लोकांना पाहिजेत, परंतु जे जीव जातो ते जीव वाचणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन की अशा जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे, अशी मी त्यांनाही लेटर देणार आहे आणि स्वतः जाऊन भेटणार आहे। कारण का सुभाषनगरमध्ये असे जे हादसे आहेत ते व्हायला नको, कारण का आत्तापर्यंत 18 माणसं मेली आणि हा 19वा माणूस आहे। म्हणजे माणसं मरायची मशीन आली का काय इथे, म्हणून कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे। म्हणून आपण मी तुमच्या वाहिनीत तर्फे मी एवढंच सांगतो की म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे 100%। सर्व जबाबदारी सर्व मिली जुळी सरकारच आहे असं समजून घ्या। काही माणसं मरतात त्याची किंमत नाही आहे, आता पैशाला किंमत आलेली आहे। पैसे देऊन तिथे मिटवतात, परंतु त्यांच्या मागे मुलं आहेत। जो माणूस मरतो त्यांच्या मागे मुलं आहेत, त्यांची मिसेस आहे, ते काय करणार? कारण घरचा माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्यांची मुलं पोरकी होतात। त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांचा पुढचा शाळेचा खर्च, त्यांचा होणारा खर्च हा त्यांनी सर्वांनी द्यायला पाहिजे। मीही महाराष्ट्र सरकारतर्फे जे अत्यंत तातडीची काय मदत असेल ती मदत मी मिळवून देईन, एवढंच ह्या प्रसंगी सांगतो। बिल्डर सर्व शहाणे आहेत, म्हणजे स्वतःवरती काय घेत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर असतात, ज्या कॉन्ट्रॅक्टरची माणसं लागतात त्यांच्याकडनं लिहून घेतात की सर्व जबाबदारी तुमची असते, असं सर्व लिहून घेतात। म्हणून आदित्यराज बिल्डरला अटक नाही केली आहे, अटक त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला केलेली आहे। तसंच आताही तेच परिस्थिती झालेली आहे की माणूस तर मेला आहे, कारवाई तर व्हायलाच पाहिजे। पोलिसांना मी सांगितले सकाळीच की कारवाई तर व्हायला पाहिजे, कारण का जीव जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो गुन्हा यांच्यावरती व्हायला पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतो। नातेवाईक आहेत त्यांचे न आम्ही रहिवासी आहे त्यांच्या आजूबाजूचे, तर आम्हाला सकाळी कळलं की त्यांचा काम करताना इमारतून ते खाली पडले 4थ्या माळ्यावरून, तिथे त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी आम्ही स्थानिक आमदार मान्य तुकाराम काते साहेबांना कळवलं। त्यांनी ताबडतोब तिथे येऊन आम्हाला मदत केली आणि ती प्रोसिजर त्यांनी हॉस्पिटलपर्यंत त्यांनी आमच्या पाठीशी राहून कुटुंबासारखी आम्हाला मदत केली आणि नंतर आमचं बिल्डर संग बोलणं झालं, त्यातून काय आम्हाला सहकार्य करेल का। त्यावेळीसुद्धा काते साहेबांनी आम्हाला आश्वासन देणे आणि मदत करण्याचा पूर्णपणे आम्हाला त्यांनी होकार दिला आहे।
आणि आम्ही खूप त्यांचं धन्यवाद आहे की त्यांनी खूप आम्हाला मदत केली. त्यांना बोलून घेतले ते स्वतः आले आणि त्यांनी स्वतः आश्वासन दिले की आम्ही पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करू आणि त्यांच्या कुटुंबाला आम्ही सदैव त्यांचं काय काम असेल तर त्यांच्यापाठी आम्ही खंबीरपणे उभं राहू. त्यांना मदत असेल किंवा पाठी फोडू लागेल की त्यांना मदत करायला तयार आहे असे बिल्डरकडून आम्हाला त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि बाकीची गोष्ट आहे की आता त्यांच्यानंतर त्यांच्या बायकोचं काय होणार ते सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांना जर जॉब करायचा असेल तर आम्ही त्यांना जॉब ऑफर करू. त्यांचे काय प्रॉब्लेम असेल तर कधीही अडचण करू. आणि त्यामुळे कातेसाहेब आम्हाला त्यावेळी त्यांनी सांगितलं की जर यांनी नाही केलं तर माझी जबाबदारी राहील की मी तुम्हाला त्यांच्याकडून आश्वासन नाही ते पूर्णच करतात प्रत्येक वेळी. पण त्यांनी सांगितलं जर यांनी नाही दिलं तर आम्ही स्वतः तुम्हाला तिथे परत बसू तुमच्याशी सर्व सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून कशा पद्धतीने तुम्हाला मदत मिळवून देऊ असे काते साहेबांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सर्व समाधानी आहेत. आणि काही गोष्टी झाल्यात त्या पण त्यांनी जी मदत केली ती खूप आम्ही त्यांचे धन्यवाद आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं काते साहेबांनी की बिल्डरला सुद्धा आम्ही सर्व जे मंडळ आहेत आमच्या चाळीमधलं तर त्यांच्याकडून सुद्धा आम्ही सर्व चर्चा करून त्यांना सांगितलं ही अशी काय असेल ती रक्कम ती त्यांना मिळावी पूर्ण द्यावी आणि त्याला काही मदत मिळत असेल की तुम्ही त्यांना ताबडतोब द्यावी. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.